की आम्ही महायुती म्हणून गोकुळची निवडणूक लढवणार आहोत, महायुती म्हणून ती जिंकणार आहोत आणि महायुतीचा चेअरमन आम्ही करणार आहोत. नाही, की आम्ही महायुती म्हणून गोकुळची निवडणूक लढवणार आहोत, महायुती म्हणून ती जिंकणार आहोत आणि महायुतीचा चेअरमन आम्ही करणार आहोत. आता प्रत्येक पक्षाने म्हणजे तसं जनसुराज्य ठरवलं होतं, शिवसेना शिंदे गटाने ठरवलं होतं, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने ठरवलं होतं की आपण एकत्रितपणानं आपले जे ठराव आहेत ते घेऊन जायचे. आता मला आज वर्तमानपत्रात मी वाचलं की आपल्या असिस्टंट रजिस्ट्रारनी आपण एकेकांचंच आम्ही आधार कार्ड बघून ठराव घेऊ अशी काहीतरी त्यांनी सूचना केलेल्या पेपरमध्ये वाचलं. तर आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सगळे ठराव घेऊन मी स्वतः जाणार आहे. गेटमधून जात असताना ते आधार कार्ड घेऊन, कारण ते तालुक्याचा वेगळा मंडप करणार आहेत, त्यामुळं आम्ही शक्ती प्रदर्शनानं आम्ही सगळे ठराव घेऊन जाऊ आणि आमचे सगळे लोक आणि आमचे ठराव हे त्याविषयी तिथं नोंदवतील. साहेब, खरं पाहिलं तर आजपासून किंवा उद्यापासून कोल्हापूर शहरातील पाणी संकट जे आहे ते घडत होताना पाहायला मिळते. धरणात पाणी नाही आहे. कोल्हापूरला आता पाण्याचे खरं तर संकट पाहायला मिळते. काय सांगा? आता यापूर्वी अनेक वेळा आम्ही सांगितलं होतं की यावेळेला काळमवाडी धरणातलं पाणी हे गळती काढण्याच्या निमित्ताने हे पहिल्यांदा 4-5 टीमची कमी केलेलं होतं. उन्हाळ्यामध्ये फार मोठा त्रास होणार आहे. वेळेवर पाऊस जर नाही आला तर आपल्याला पाणी जपून वापरावं लागणार आहे. ह्या सूचना अनेक वेळा प्रशासनाने आणि आम्ही लोकप्रतिनिधी दिलेल्या होत्या. आता काळमवाडी धरणाचं पाणी आपल्या जॅकवेलपासून दूर गेलेलं आहे. त्या आपली जी जुनी लाईन आहे पंचगंगेची, कोल्हापूर शहराला पाणी कमी पडणार नाही. पंचगंगेमध्ये भरपूर पाणी आहे, त्यामुळं राधानगरी धरणातलं पाणी पंचगंगा नदीला येईल आणि कोल्हापूर शहराला अडचण कुठली होणार नाही. ठीक आहे, काळमवाडी धरणाचं पाण्याची कमतरता भासेल. साहेब, उपमुख्यमंत्री सुनेत्र पवार यांनी सूचना केलेल्या आहेत की पक्षात कोणत्याही हस्तक्षेप दिल्याचं दिसत नाही. त्यांनी अतिशय चांगलं भाषण केलं आणि कार्यकर्त्यांना अवगत केलं की मी पक्ष सांभाळू शकते आणि सगळ्या कार्यकर्त्या मागे मी ठाम उभी राहू शकते. नाही, ते शाब्दिक नाही, ते दोघं अतिशय हुशार आहेत, ते गुरु आणि शिष्य आहेत. त्यामुळं त्यांचं बोलणं, त्यांची कृती हे सगळ्या कार्यकर्त्यांना कशा पद्धतीनं सभा रंगवावी आणि सभेमध्ये कार्यकर्त्यांना कसं मार्गदर्शन करावं याचा एक उत्तम नमुना त्या दोघांच्या भाषणामध्ये आपल्याला दिसून आलेला आहे. सोलापूर